नमस्कार, मी स्नेहल पाटकर. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. गावाकडे काय काय समस्या आहेत, काय काय प्रश्न भेडसावत आहेत आणि गावात कोणकोणते यशस्वी प्रयोग केले जात आहेत या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत. पण सुरुवातीला पाहूयात ठळक घडामोडी. अकोल्यातल्या महिला कंडक्टर सुजाता इंगळे यांना न्याय नाहीच, बैठक काम देण्याच्या आश्वासनाला एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी फासला हरताळ. मुलीला कामावर आणल्यास ड्युटीवर न लावण्याचा आगार प्रमुखांचा निर्णय. रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एक वाळी प्रकरण उघडकीस. गावातल्या मंदिरात देव हलवले नाहीत म्हणून एका कुटुंबावर गावाचा बहिष्कार, सरपंचासह तिघांना अटक. नाशिक जिल्ह्यातल्या ढगाळ वातावरण आणि पावसाचा पिकांना धोका, शेती पिकं धोक्यात, शेतकऱ्यांना भीती आर्थिक संकटाची. पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीनं निर्णय घ्यावा, पोलीस पाटील संघटनेची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठवलं निवेदन. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार. शिक्षण, शेती आणि गोपालन या क्षेत्रांमध्ये 30 वर्ष दिलं योगदान. बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात बातमी अकोल्याची. अकोला जिल्ह्यातल्या सुजाता इंगळे या महिला कंडक्टरला भेडसावणाऱ्या समस्येची. सुजाता इंगळे यांना 10 महिन्यांच्या बाळाला घेऊन एसटी मध्ये कसरत करत ड्युटी करावी लागते. आम्ही ही बातमी दाखवल्यानंतर त्यांना बैठक काम देण्याचं आश्वासन एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलं होतं. मात्र या आश्वासनाला हरताळ फासण्यात आलाय. सुजाता यांना बैठक काम अद्याप देखील मिळालेलंच नाहीये. उलट नियमात अशी तरतूद नाही असं त्यांना सांगण्यात आलंय. तसंच ड्युटीवर येताना मुलीला आणू नका असा सल्लाही देण्यात आलाय. इतकंच नाही तर बाळाला बरोबर आणलं तर ड्युटी दिली जाणार नाही असा तुघलकी निर्णय आगार प्रमुखांनी सुजाता इंगळे यांना फोनवरून दिलाय. विशेष म्हणजे सुजाता इंगळे यांना भेडसावणाऱ्या समस्यांची बातमी IBN लोकमतनं दाखवली होती आणि त्यावेळी विभाग नियंत्रक AM सोले यांनी अकोला विभागात महिलांना प्राधान्य देऊन त्यांच्या अडचणी दूर करण्याचं धोरण राबवल्याचं म्हटलं होतं. सुजाता यांना ड्युटीमध्ये सवलत पाहिजे असेल किंवा बदली हवी असेल तर तसा अर्ज करण्याचा सल्ला देखील त्यांना देण्यात आला होता. तसंच त्यांना सोयीचं काम देण्याचं देखील कबूल केलं होतं. आता मात्र हे अधिकारी शब्द फिरवतायत आणि या सर्व प्रकाराला कंटाळून सुजाता इंगळे यांनी वैद्यकीय रजा घेतली आहे. पण त्यांना सुट्टीचा पगार देखील अद्याप मिळत नाहीये. आता लाईनवर जायचं म्हटलं तर ते म्हणतात की पोरीला सोबत आणू नका, बाळाला सोबत आणू शकत नाही, नियमात बसत नाही, तुम्ही पोरीला सोडून येसाल तर तुम्हाला ड्युटी भेटेल, नाहीतर भेटणार नाही. तेव्हापासून मी रजेवरच आहे. मग शेवटी वैद्यकीय रजा टाकली. आता ड्युटी देऊन नाही राहिले, पेमेंट नाही आहे, पैसा नाही आहे, आता काय करणार आहे. शेवटी आता न्यायासाठी मला उपोषणाला बसण्याशिवाय मार्ग नाही आहे. त्या कंडक्टरचा अर्ज आम्हाला मिळालेला आहे. तिला वाहकाच्या ड्युटीमध्येच सोयीप्रमाणे ड्युट्या देण्याचा एक पर्याय तिने आम्हाला लेखी अर्जात दिलेला आहे. प्रत्यक्षात नियमानुसार तिला बैठक काम देण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे तिला लवकर उतरणारी ड्युटी किंवा तिच्या गावाकडची ड्युटी असं तिच्या अर्जानुसार किंवा तिच्या विनंतीनुसार देण्याबाबत आगार प्रमुखांना सूचित केलेले आहे. पुढच्या बातमीकडे. बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिवडी गावात 4 कुटुंबांना वाळीत टाकल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. या प्रकरणात चिपळूण पोलिसांनी सरपंचासह 3 जणांना अटक केली आहे. तिवडीमधलं पवार कुटुंब गेल्या 4 पिढ्यांपासून देवाची पूजा करत आहे. मात्र हे देव नव्या मंदिरात आणण्याची गावकऱ्यांची विनंती या कुटुंबानं फेटाळली. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी या कुटुंबाला वाळीत टाकलंय. गावातील कुणीही व्यक्ती आता पवार कुटुंबियांच्या सदस्यांशी बोलत नाहीये. तसंच सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा त्यांना सहभागी होण्यास बंदी करण्यात आली आहे. गावातील दुकानं, भाजीपाला दुकानातून त्यांना वस्तू देखील दिल्या जात नाहीयेत. शिमग्याच्या उत्सवामध्ये आम्हाला सामील करून घेतलं जात नाही. शिवाय मारुती मंदिरामध्ये जो सप्ताह होतो 7 दिवस त्याच्यामध्ये सहभागी करून घेतला नाही. आणि त्याच्यासाठी जो आम्ही सिधा दिला होता तो त्यांनी वापरला नाही आणि तसाच देवळात गोणीमध्ये भरून ठेवलेला आहे. वडापच्या गाड्यांनी चिपळूणपर्यंत जो प्रवास होतो त्याच्यात आम्हाला घेतलं जात नाही, त्याच्यावर बंदी घातली जाते. त्यामुळे आम्हाला प्रवास करायला फक्त सरकारी साधनच, ते पण एकच गावातून फेरी आहे, त्याच्यामुळे अवलंबून राहायला लागतं.
मग आम्हाला त्यांनी बरीच आमचं आणि त्यांची शाब्दिक चकमक झाली. आम्ही त्यांना सांगितलं हे आम्हाला काय मान्य नाही. त्यानंतर लगेच त्यांनी मिटिंग घेऊन बाजूच्या घरात मिटिंग घेऊन त्यांनी आमच्यावरती अजिबात कुणी ह्यांना सहकार्य करा म्हणजे विस्तवारा बंद प्लस ह्यांना कुणी चक्कीवर घ्यायचं नाही, दुकानावरती किराणा मालाचं सामान द्यायचं नाही, चक्कीवरती सर्व आमचा बंदोबस्त कडक बंदोबस्त झाला. बोलेल त्याला 500 रुपये दंड असा जात पंचायत असा त्यांचा निर्णय झाला. यामध्ये अनिल शंकर पवार यांनी आलोरे शिरगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे. सरपंच प्रकाश पवार, गावचे पोलीस पाटील संदीप पवार आणि गावातीलच एक नागरिक विजय सकाराम शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाहुयात पुढची बातमी. नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांशी भागात गेल्या 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तसंच मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडलाय. त्यामुळे शेती पिकं धोक्यात आली आहेत. खराब वातावरणाचा पिकांवर परिणाम होतोय आणि वेगवेगळ्या रोगांचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलाय. गहू, हरभरा, कांदा आणि भाजीपाल्याबरोबरच इतर पिकंही धोक्यात आली आहेत. ढगाळ वातावरण आणि प्रचंड धुकं पिकांना घातक तर वेगवेगळ्या रोगांना पोषक ठरतंय. पिकं पिवळी पडण्याबरोबरच करपा, मावा आणि अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतोय. त्यामुळे उरलं पीकही वाया जाऊन आर्थिक संकटात सापडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटतेय. पिकांवरच्या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी औषधांची फवारणी करून पिकं वाचवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र त्यात त्यांना यश मिळत नसल्यानं ते पुरते जेरीला आलेत. 2-3 दिवसापासून सततचं ढगाळ वातावरण, मध्ये मध्ये पाऊस अचानक पडून राहिला. त्याच्यामुळे कांदा, गहू, हरभरा या पिकांवर मवा, बुरशी तसंच तुडतुडे असे अनेक प्रकारचे रोग सतत येऊन राहिले. त्याच्यामुळे त्याच्यावर महागडी औषधं घेऊन फवारणी करूनही त्याच्यात यश मिळून नाही राहिले. वळूयात पुढच्या बातमीकडे. प्रलंबित असलेल्या पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी पोलीस पाटील संघटनेनं केली आहे. त्याबाबतचं एक निवेदन देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. तर महिन्यात मिळणारं मानधन 7,500 न्यावं, निवृत्तीनंतर पेन्शन मिळावं आणि अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी आणि त्याचबरोबर 2 लाखांचं विमा संरक्षण मिळावं अशा पोलीस पाटील संघटनेच्या मुख्य मागण्या आहेत. 3,000च्या ऐवजी 7,500 रुपये मानधन देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची फाईलही तयार झाली, पण अंमलबजावणी झालेली नाही. शासनाकडून आम्हाला 2 लाखाचा विमा शासनातर्फे देण्याचं कबूल केलेलं होतं, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पोलीस पाटलाला 7,500 मानधन असावं, 500 रुपये TADA भत्ता असावा. पोलीस पाटलांच्या वारसांना त्यात पुन्हा सामावून घ्यावं. त्यात पोलीस पाटलाचं वय 60 आहे ते 65 करावं. आमचं जे नूतनीकरण आहे ते नूतनीकरण दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी होतं, ते कायमचं बंद व्हावं. आणि त्याचबरोबर आम्हाला एक विमा शासनाने स्वतः पैसे खर्च करून त्याचा विमा 2 लाखापर्यंतचा विमा उतरावा. आणि रिटायरमेंटनंतर पोलीस पाटलाला एक लमसम रक्कम म्हणा किंवा मग त्याची पेन्शन म्हणा अशा पद्धतीने आमची मागणी होती. आणि गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. एक छोटी विश्रांती घेतोय आणि पुन्हा परत येतोय. पहा फक्त IBN लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. एक ताजी बातमी गडचिरोलीहून हाती येते. पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. बिनागुंडाच्या जंगलात ही चकमक अजून सुद्धा सुरू आहे. पोलीस प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर परतत असताना माओवाद्यांनी हल्ला चढवलाय. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बिनागुंडात ध्वजारोहण झालं होतं आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी आता फोन लाईन वरून सोबत आहे आमचा रिपोर्टर महेश तिवारी. महेश, काय अधिक माहिती सांगशील या संदर्भात? स्नेहल, असं आहे की भामरागड तालुक्यातला बिनागुंडा हा जो भाग आहे हा छत्तीसगडच्या आबुजमाड जो माओवाद्यांचा बालेकिल्ला समजला जातो त्या ठिकाणी लागून आहे आणि या ठिकाणी सतत 12 महिने माओवाद्यांची पूर्ण हालचाल सुरू असते. एकूण जर म्हटलं तर महाराष्ट्रात असला तरी हा भाग पूर्णपणे माओवाद्यांच्या ताब्यात असतो असं म्हणायला हरकत नाही. मात्र पोलिसांनी तिथं त्या ठिकाणी माओवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहे आणि पोलिसांचं जे अभियान सुरू आहे त्यातूनच काल पहिल्यांदा पोलिसांनी DYSP भामरागडचे विशाल ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये ध्वजारोहण केलं आणि स्वातंत्र्यानंतर या गावामध्ये झालेला हा पहिला ध्वजारोहण आहे.
आणि एकूण त्या ठिकाणी पोलिसांनी मुक्काम सुद्धा केला. आज पोलीस पथक त्या गावातून बाहेर पडत असताना माओवाद्यांनी गोळीबार केला आणि माओवाद्यांचा हा गोळीबार पोलिसांनी परतावून लावलेला आहे. अजूनही त्या ठिकाणी पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. सध्या चकमक थांबली असली तरी पोलिसांचं त्या ठिकाणी अभियान सुरू आहे. मात्र पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर झालेलं ध्वजारोहण हे निश्चितच गडचिरोली पोलिसांसाठी अभिनंदनीय बाब म्हणावी लागेल. बरोबर. तेव्हा पोलीस प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर पोलीस परतत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावरती हल्ला चढवलेला आहे. महेश, तुतास तरी धन्यवाद. या माहितीबद्दल वेळोवेळी तुझ्याकडून या प्रकरणाचे अपडेट्स घेतच राहू. आणि बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. एक छोटी विश्रांती घेतोय आणि पुन्हा परत येतोय. पहा फक्त IBN लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बातमी आहे उस्मानाबादची. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा परिधान करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत विविध कलाविष्कार सादर केले. जिजाऊ, सावित्री, भारतमाता यांच्या वेशातील विद्यार्थिनींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना जागावी आणि आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी याचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. जय जवान जय किसान. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांच्या निधनानं ही संस्थाच एका अर्थानं पोरकी झाली आहे. कारण कर्मवीरांनी लावलेला हा शिक्षणाचा आधारवड खऱ्या अर्थाने वाढवला तो रावसाहेबांनीच. पाहुयात रावसाहेबांच्या जीवन कार्यावरचा IBN लोकमतचा हा विशेष वृत्तांत. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हे शरद पवार असले तरी संस्थेचा गाडा खऱ्या अर्थाने चालवायचे ते रावसाहेबच. पवारही रावसाहेबांवर संस्थेचा सारा कारभार सोपवून निश्चिंत राहायचे. कर्मवीर अण्णांच्या काळापासूनच या शैक्षणिक संस्थेशी ते जोडले गेले. नव्हे तर त्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी स्वतःला वाहूनच घेतलं होतं. ND पाटील आणि रावसाहेब शिंदे यांच्या अथक परिश्रमामुळे कर्मवीरांनी लावलेला हा शैक्षणिक आधारवड राज्यभरात फुफवला. 1978 पासून उपाध्यक्ष असलेले रावसाहेब 2008 साली रयतचे कार्याध्यक्ष बनले. आपल्या कार्यकाळात रावसाहेबांनी संस्थेला फक्त स्वयंपूर्णच बनवलं नाही तर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक बनवली. तसंच संस्थेमध्ये शेती शाळा, ग्रामीण मुलांसाठी BPO सेंटर्स, नापासांची शाळा यासारखे अनेक अभिनव उपक्रमही राबवले. आमचा वटवृक्षाचा अण्णा गेल्याच्या नंतर अस्वस्थ झाला होता, कोसळला होता. पण पुन्हा एकदा त्याला उभारी देण्याचं काम अनेक रयत सेवकांनी आपलं आयुष्य त्याला देऊन हे केलं. आज त्याचाच एक महत्वाचा भाग रावसाहेबांच्या लोकांना गेले अनेक वर्ष कामगिरी करत होता. आज पावसात राहिलेले नाही. हा रयत शिक्षण संस्थेवर फार मोठा आघात झाला. रावसाहेब शिंदे हे मूळचे तसे स्वातंत्र्य सेनानी होते. 1942च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांना 2 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. पण पुढे कर्मवीर अण्णांच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी रयतसाठी स्वतःला वाहून घेतलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या रयतच्या बहुतांश शाळा या रावसाहेबांनी स्थापन केल्यात. रावसाहेब फक्त संस्था चालकच नव्हते तर एक निष्णात वकीलही होते. विचारवंत होते. ध्यास पर्व हे त्यांचं आत्मकथन. घरात राजकारण असूनही त्यांनी समाजकार्यालाच प्राधान्य दिलं. श्रीरामपुरातल्या त्यांच्या मूळ गावी ते अत्याधुनिकपणे शेतीही करायचे. ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणासह तंत्रज्ञानाची गोडी लावण्यातही रावसाहेबांनी नेहमीच पुढाकार घेतला. एक आज महाराष्ट्रातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एका बाजूला त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण आहेत, दुसऱ्या बाजूला विचारवंतही ते आहेत. डॉक्टर अण्णासाहेब शिंदे हे देशाच्या पातळीवर कृषी मंत्री म्हणून खूप वर्ष त्यांनी काम केलं. परंतु पाठीमागं सगळं राजकारण सांभाळण्याचं काम हे ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे साहेबांनी केलेलं आपल्याला दिसते. हे अण्णांचा आणि रावसाहेबांचा परिचय झाल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये ज्या शाळा सुरू झाल्या त्याच्यामध्ये त्यांचा मोठा हिस्सा आहे रावसाहेबांचा. रयतचा हा आधारवडच कोसळल्यानं ही संस्थाही नक्कीच पोरकी झाली असणार आणि पवारांचंही किमान रयतच्या कारभाराबाबतीत तरी हात मोडून पडल्यासारखं होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत.
गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात आणि ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत.